नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आता ही जे माझी चालली पुण्याला जायची तयारी चालू आहे. तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ आत्ता मी जेव्हा गावाला गेलते नागपंचमीचा त्यावेळीचा आहे, पण मला ना एडिट करून अपलोड करायला झालंच नाही, म्हणून हा आत्ता शेअर करते मी तुमच्यासोबत. आता परत गावाला जायची वेळ झाली गौरी गणपतीची, तरी मला अजून हा व्हिडिओ शेअर करायलाच झालं नाही, म्हणून म्हटलं आज करावं. सगळ्यात आधी मी घोसाळी काढते, कारण काल बघितली होती बऱ्यापैकी भरपूर घोसाळी लागली होती, पण पुण्याला जाताना तोडायला येतील म्हणून आम्ही काही तोडलीच नव्हती. म्हटलं आज तोडावी. आणि आपल्या शेतातल्या ताज्या ताज्या भाज्या जेव्हा इथून आपण पुण्याला घेऊन जातो ना, तेव्हा खूप भारी वाटतात खायला. एकदम ऑर्गॅनिक असतात, कसली फवारणी नसते याच्यावरती, आणि ताजी ताजी पण असतात. पण खरं सांगायचं तर पुण्याने येताना इकडं जो उत्साह असतो ना, तो जाताना अजिबात नसतो बरं का. खूप कंटाळवाणं वाटतं, आणि हल्ली ना मला बॅग भरायचं आवरायचं खूप कंटाळवाणी वाटतं. म्हणजे करमत नाही जाताना असं होतं, आणि तिथे गेल्यानंतर 2-4 दिवस सेटल व्हायला लागतात. म्हणजे 2-4 दिवस तर करमत नाही अजिबात, गावाकडची आठवण येते खूप. घोसावळ्याची भाजी तर आम्हा सगळ्यांना आवडते, म्हणजे आयुषला, यांना, मला. एकदम सिंपल प्लेन भाजी केलेली घोसावळ्याची सगळ्यांना आवडते. आणि इथं भाजी काढताना ना ऊन एवढं कडक पडलेलं ना, गरम होत होतं खूप. तर आपल्या आता या वेळेला एवढी घोसावळी निघालेत आपल्याला, आणि आमच्यासाठी खूप, म्हणजे 2-3 भाज्या होतील याच्यामध्ये. आता भोपळे लागलेत का बघू. तसं काल बघून गेलो होतं भोपळे आहेत का, तर थोडे काही आत्याने घरात पण नेले होते आणि थोडे काही इथं पण होते. मग म्हटलं एक्स्ट्रा, तशी मला फारशी भोपळ्याची भाजी आवडत नाही, तरी एक्स्ट्रा भोपळे असले तरी इकडं कसं होतं, पुण्यात आल्यानंतर माझ्या मैत्रिणींना, शेजारी सगळ्यांना द्यायला लागतं. कारण कसं होतं की जेव्हा ते त्यांच्या गावावरून काय घेऊन येतात ना, तर ते त्यांची प्लेट किंवा काय वानवळ आणलेला असतो ना, तो सगळा आपल्याला देतात ते. आणि तसंच मी इकडून आपल्याकडून काही एक्स्ट्राची घेऊन गेलेली असते ना, ती पण मी त्यांना शेअर करते. म्हणजे गावाकडे आपण कसं देवाणघेवाण करतो ना, सेम तसंच. आणि त्यासाठी म्हणून इथं मी एक्स्ट्रा भोपळे घेते. ओझं होतं जाताना, ठीक आहे, पण एवढं चालायचंच. आता भोपळे तर काढून झालेत आपले, आणि आता भेंडी बघायची. तर देशी भेंडी बघते आता मी. आणि आता इथे कसं होतं की देशी भेंडीचं देठ जरा जास्तच जड असते, तुटत नाही. त्यासाठी मी ही कटरचा वापर करते, म्हणजे ती व्यवस्थित कट पण होतं. आता देशी भेंड्या जेवढ्या काय निघतात तेवढ्या घ्यायच्या. तसं 8-10 भेंड्या जरी झाल्या ना, तर एका टाईमची भाजी होती, एवढी जास्त भाजी होते. कारण ह्या भेंड्या ना साईजने मोठ्या असतात. दिसताना जरी निब्बर असल्यासारखं वाटत असलं तरी नाही, ह्या कवळ्या असतात आतनं. आणि तसं ह्याच्या बियांची भाजी खूप छान लागते. आत्या, ही मोठी भेंडी ब्याला तर ठेवली नाही ना? आता या झाडाला एकच खूप मोठी भेंडी होती. म्हटलं आत्याने बियाला ठेवायची आणि मी कट करायचे, असं नको व्हायला, म्हणून आधी त्यांना विचारून घेतलं आणि मगच ती कट केली. तुम्ही कधी देशी भेंडी खाल्ली आहे का? आता आपल्याला पुण्याला भेटतात तर देशी नसते ती. तर आणि जे जे गावाकडे राहतात ना, तर त्यांनी नक्कीच खाल्ली असेल देशी भेंडी. आणि आता इथं आत्यांची गवारीची शेंग काढायची चालू आहे. आता ही जी गवार आहे ना, ती देशी गवार आहे. पुण्यात असताना ना मी कधीच गवारीची शेंग विकत आणत नाही, कारण ही देशी खाल्लेली असते ना, तर ती तशी चवच लागत नाही. त्यामुळे मी कधीच गवार आणत नाही. आणि जेव्हा मी गावाला येते किंवा गावाकडून कोण येणार असतं, तर त्यांना मग आवर्जून सांगते गवारीची शेंग आणायला देशी. आणि गवारीची शेंगा तोडायच्या मध्ये खूप किचकट काम असते. मग आता इथं मी आणि आत्या दोघीजण तोडतोय गवारीची शेंगा. आणि तसं आत्याने आतमध्ये ना लसूण भरून ठेवला होता, किंवा जास्त दिवसासाठी आम्ही गावाला राहिलो ना, तर मग 1-2 दिवसापुरतं पीठ पण न्यायचं, कढीपत्ता, हे सगळं आत्यांकडे असतं. आत्या पॅक करून ठेवतात मला न्यायसाठी. आणि पिठाचं पण कसं होतं की मी पुण्यात येऊन साफसफाई होऊन दळण आणेपर्यंत ना वेळ जातो. मग 1-2 दिवसाचं पीठ येतानाच घेऊन येतो, म्हणजे आत्या पॅक करून देतात तसं येतानाच. आणि ही गवारीच्या शेंगाचं झाड तर माझ्या हाईटपेक्षा पण उंच गेलं होतं. आणि असं उंच झाड गेलं तर वारा जास्त सुटला नाही, पटकन पडतात खाली. आणि जसं मी म्हणलं तसं गवारीच्या शेंगा ना हाईटने कमी असतात, त्यामुळे उरकत नाहीत तोडायला पटपट. आणि देशी गवारचं कसं उत्पन्न कमी निघत असतं, आणि हायब्रिड जे गवार असते ना त्याचं उत्पन्न जास्त निघतं. मग त्याच्यामुळे ते हायब्रिड स्वस्त असते आणि हे देशी जरा महाग असते. आणि हे तोडताना पण जरा किचकटच असतं गवारी शेंग तोडताना, पण चवीला खूप भारी लागते देशी गवार. आता आपल्या घराचं जवळच्या शेतामधली भाजी संपली. आता ही थोडे पुढच्या साईडला दुसरं शेत आहे, तर तिथं आत्यांनी मेथी लावल्या होत्या. आता ह्या मेथ्या पण खोडायच्यात. कोथिंबीर पण चांगली आली होती, कोथिंबीर पण घ्यायची होती. म्हणून आता आम्ही तिघी पण इथं आले. तेवढ्यात ताईचं काम झालं होतं, आतल्या ताई पण आली होती आमच्यासोबत. आता हे बघा कोथिंबीर आपली, आणि कोथिंबीर पण देशी कोथिंबीर आहे, त्यामुळे ह्याचा वास खूप छान येतो कोथिंबीरीचा. आणि इथे जी मोठी मोठी कोथिंबीर आली ना, तर ती काढून घेतोय आम्ही.
आणि अशी फुलं आलेली किंवा बारीक बारीक धने आलेली कोथिंबीर असते ना, ती जेव्हा आपण भाजीत चिरून टाकतो ना, तर त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. तर आता इथं मी उपसून घेते सगळी. आणि इकडं ताईचं पण चालू आहे कोथिंबीर काढायची मोठी मोठी. आणि आता ह्याच्यासोबतच आमचं डिस्कशन चाललेलं. आत्या मला म्हणत होत्या, हे नेलेलं माळवं संपलं ना, तू परत ये न्यायला. आणि आम्ही हसत होतो की ही भाजी आपल्याला किती परवडायची, येण्या जाण्यातच टाईम जायचा. आणि त्याच्यासोबतच आमचं चाललेलं की कसं कोथिंबीर वडी करायची. आता डाएट तर चालू आहे आपण, ऑइली होईल म्हणून ताई मला म्हणत होते की जास्त डीप फ्राय करू नको, शालो फ्राय करून घे म्हणून. आणि आपली घरची कोथिंबीर कसं याला पाणी मारलेलं नसतं ना, त्यामुळे फ्रीजमध्ये पण भरपूर दिवस राहते मला तसं इकडं. आता इथं कोथिंबीर पण घेऊन झाली. आता मला जायचं मेथी काढायला. आणि इथे जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना माहीत नसेल ताई कोण आहे, तर ताई माझी थोरली जाऊ आहे. तसं आम्ही दोघे एकमेकींना मैत्रीण समजतो, त्यामुळे आम्ही आरोतरो करतो. आणि ताईचं पण ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते. जर तुम्ही बघितलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. पल्लवीज डेली ब्लॉग चॅनलचं नाव आहे आपल्या. आणि गावाकडचे ब्लॉग तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील. आणि आता इथं कोथिंबीर बऱ्यापैकी भरपूर झाली. अजून अत्यांचं चालू आहे काढायचं. आता एवढ्या दिवसाने हा व्हिडिओ बघितल्यावर असं मला वाटतं आत्ताच्या आत्ता गावाला जावं. पण ठीक आहे, आता गौरीला तर जावंच लागेल गावाला, तर लवकरच जाणार आहे. आता इथं मेथीची भाजी काढायची चालू आहे. थोड्याशा शेंगा आल्यात मेथीला, पण असंच पुढचं वरचं खोडून घ्यायचं चालू आहे. आणि आता असे ताजे ताजे आणि चांगले चांगले शेंडे घेतले ना, भाजीचे नीट करायची गरजच पडत नाही. डायरेक्ट धुवायचं आणि फोडणी द्यायची त्याला, असं करायला लागतं. आणि आता इथं भाजी काढतच ना आमच्या गप्पा पण चालू होत्या की मी नुसतीच माहेरनं जाऊन आले होते ना, मग तिथं काय झालं काय नाही त्याच्या गप्पा पण चालू होते. मी सांगत होते आत्याला आणि ताईला कार्यक्रमात कशी मजा आली ते. आता इथून घरी जायचं, सगळं पॅकिंग करायचं, जे राहिले ते सामान भरायचं, कारण 1-2 तासात आम्हाला निघायचं होतं. मला विचारलं मी तुला कोथिंबीर टाकली, मी टाकली की त्यात, मला तिने घेतलं. म्हणत होते चिवडा बनवून देते. हा, मी म्हटलं मला याचं नाव माहित नव्हतं. मग सृष्टीला म्हणलं, सृष्टी म्हणली त्याला गाणेरी कंटन म्हणते मी ह्याची ती आता इथं मेथीची भाजी पण घेऊन झाली. आणि आपल्या शेवग्याच्या शेंगाला ना शेंगा लागल्या होत्या, पण जास्त काही शेंगा नव्हत्या, थोड्या शेंगा होत्या. पण हे पण शेंगाचं झाड जे आहे ना, ते देशी शेवग्याचं झाड आहे. तर आपण आता इथं पुण्यामध्ये ज्या शेंगा घेतो त्या थोड्याशा तुरट लागतात, पण ह्या खूप तुपट आणि अशा मस्त लागतात शेंगा. आणि जर वेळी तसं मी आल्यानंतर भरपूर शेवग्याच्या शेंगा घेऊन जाते, पण ह्यावेळेस तशा फारशा शेवग्याच्या शेंगा नव्हत्या. जेवढ्या होत्या तेवढ्या काढल्या. आता फायनली तयारी झाली. आता जे जे पाहिजे ते सगळं घेतले. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.